की त्या काळी जखमा लपवण्यासाठी फाउंडेशनचा वापर केला जायचा. आज अनेक स्त्रिया आपल्या भावना लपवण्यासाठी फिल्टर्स वापरतात. जेव्हा मी माध्यमात आले तेव्हा स्त्रीचं चित्रण खूप मर्यादित होतं. स्त्री म्हणजे संयमी, घर सांभाळणारी, शांत, नेहमी दुसऱ्यांसाठी जगणारी. माध्यमातही स्त्रिया एका चौकटीत बसवलं जायचं, पण त्या चौकटीच्या बाहेरही अनेक स्त्रिया जगत होत्या. मी स्वतः त्यामधलीच एक आहे. लोकांच्या पडद्यावर जे दिसत होतं ते एक शांत, आत्मविश्वासपूर्ण, हसतमुख निवेदिका असायची. ताणतणाव झाला इतका होता की त्यातून डायबिटीस झाला. पण दुसऱ्या दिवशी कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं होतं आणि कॅमेऱ्यासमोर जाण्यापूर्वी मी आरशासमोर उभी राहायचे. कधी कधी जखमा लपवण्यासाठी थोडं जास्तच फाउंडेशन असायचं. कॅमेरा ऑन, लाईट्स ऑन, टेलिप्रॉम्प्टर ऑन, आणि मी चेहऱ्यावर हास्य ठेवून कॅमेऱ्याकडे बघत बेधडकपणे म्हणायचे, नमस्कार. प्रेक्षकांना दिसायची ती म्हणजे एक निवेदिका, पण त्या हास्यामागे एक स्त्री स्वतःला सावरत उभी असायची. आज जेव्हा मी सोशल मीडिया पाहते तेव्हा मला एक गोष्ट जाणवते की त्या काळी जखमा लपवण्यासाठी फाउंडेशनचा वापर केला जायचा. आज अनेक स्त्रिया आपल्या भावना लपवण्यासाठी फिल्टर्स वापरतात.